आणि आता महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। भाजपच्या कोर कमिटीची आज फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक। भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे देखील उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे यांचा 7 जुलैपासून महाराष्ट्र दौरा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या जाणार। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना दिलासा नाही। शिक्षेला स्थगिती देण्याबाबतचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला। पुणे शहरामध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी 5000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल। शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लक्ष ठेवण्यात येईल। गुन्हे शाखेची पथकं देखील गस्त घालणार। मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाची संततधार। मुंबई, ठाणे, रायगडला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा, तर पुणे, सातारा जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी। कोकणाला पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। दक्षिण कोकणाला सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा। अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात पावसाची दडी। 5 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या रखडल्या, तर पीक जगवण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर। राज्यावरील कर्जाचा बोजा वर्षभरामध्ये 13% वाढला। राज्यावर आता 7,11,278 कोटींवर, तर दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा घट। जूनच्या वीज बिलामध्ये 30% वाढ। मे महिन्यामध्ये महावितरणने महागडी वीज खरेदी केल्यामुळे सर्वसामान्यांना भुर्दंड। महावितरणची ग्राहकांकडून वीज बिलामध्ये वसुली।